Welcome to Unique Spoken English classes. My name is Ashish Jadhav. I am an English trainer. We are learning verbs. Today's topic name is verb. आता verb means काय? Verb means काय? Action. बरोबर आहे. Verb means action. बरोबर. आता मी बोलतो बरोबर. मी आता इंग्लिश बोलतो. आय स्पीक इंग्लिश. मी कशाची ऍक्शन करतो? बोलण्याची ऍक्शन करतो. आता तुम्ही माझा व्हिडिओ ऐकता बरोबर नाही? तुम्ही ऐकण्याची ऍक्शन करतात बरोबर नाही? एखादा व्यक्ती खेळत असेल प्ले तो खेळण्याची ऍक्शन करतो. म्हणजे आपण डेली मध्ये दररोज आपण ऍक्शन करतो बरोबर नाही? म्हणजे काय यूज करतो आपण? वर्ब यूज करतो बरोबर. त्याला म्हणतात इट इज कॉल्ड ॲज वर्ब. तर आता वर्ब मीन्स काय? ऍक्शन बरोबर. मी आता ऍक्शन सांगितलं. आता याच्यात दोन टाइप्स आहेत. देर आर टू टाइप्स ऑफ वर्ब. फर्स्ट टाइप्स रेग्युलर वर्ब आणि सेकंड इरेग्युलर वर्ब. फर्स्ट आहे रेग्युलर वर्ब आणि सेकंड आहे इरेग्युलर वर्ब. सेकंड काय आहे? इरेग्युलर वर्ब बरोबर आहे. तुम्हाला वर्ब तुम्ही रीड करत असताना तुम्हाला असं आढळलं असेल की काही वर्बमध्ये सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी लागलेलं असतं आणि काही वर्बला सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी लागलेलं नाही. म्हणजे याचं म्हणजे हा वर्ब कोणता बरोबर? ज्या वर्बला सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी लागतो तो वर्ब कोणता असतो आणि ज्या फॉर्मला सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी लागलेला नसतो तो वर्ब कोणता असतो. म्हणजे हा कन्फ्युजन आहे ना, हा आता क्लिअर होणार आहे बरोबर नाही? आता ज्या फॉर्मला सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी लागलेला असतो तो फॉर्म असतो रेग्युलर वर्ब आणि ज्या फॉर्मला सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी लागलेला नसतो तो फॉर्म असतो इरेग्युलर वर्ब. आता इथे मी नोट म्हणून तुम्हाला लिहून देतो. नोट ज्या वर्बला सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी लागतो तो फॉर्म रेग्युलर वर्ब असतो. रेग्युलर वर्ब असतो. इकडं ज्या वर्बला सेकंड अँड थर्ड फॉर्मला ईडी लागत नाही, तो फॉर्म इरेग्युलर वर्ब असतो. इरेग्युलर वर्ब असतो बरोबर. गिव्ह वन एक्झाम्पल. आता रेग्युलर फॉर्मचं एक एक्झाम्पल देतो आणि इरेग्युलर वर्ब. आता मी इकडे रेग्युलर वर्ब मध्ये फर्स्ट एक्झाम्पल घेतलं मी वॉच बरोबर. आता वॉच हा फर्स्ट फॉर्म आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म. आता मला सेकंड फॉर्म यूज करायचं किंवा लिहायचं असेल तर मी काय लिहेल? वॉच. थर्ड फॉर्म काय लिहेल मी? वॉच. आणि फोर्थ फॉर्म काय लिहेल मी? वॉचिंग बरोबर नाही? आता सेकंड आणि थर्ड फॉर्मला काय लागलेली? ईडी लागलेली बरोबर आहे. सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी लागलेली आणि फोर्थ फॉर्म आहे वॉचिंग. म्हणजे वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी फॉर्म लागणे म्हणजे V4 बरोबर आहे. V4. आता V4 मीन्स काय? वर्बच्या फर्स्ट फॉर्मला आयएनजी फॉर्म लागणे म्हणजे V4. आता वॉच हा फर्स्ट फॉर्म आहे बरोबर आहे. याला आयएनजी फॉर्म लागला तर किती फॉर्म होईल? तो चौथा फॉर्म बरोबर आहे. सेकंड वॉच, थर्ड वॉच आणि फोर्थ वॉचिंग हा फॉर्म झाला रेग्युलर वर्ब. आता मला इरेग्युलर वर्बचे फॉर्म लिहायचे असेल, एक्झाम्पल देतो. गो बरोबर आहे. आता गोचं सेकंड फॉर्म काय येईल? वेंट. थर्ड गॉन आणि फोर्थ गोईंग बरोबर. फर्स्ट काही गो, सेकंड वेंट, थर्ड गॉन आणि फोर्थ गोईंग. इथं सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी लागलेली का? नाही. सेकंड आणि थर्ड फॉर्म काय डिफरंट बरोबर नाही? सेम असू शकतात पण ईडी लागणार नाही. ज्या फॉर्मला ईडी लागत नाही सेकंड आणि थर्ड फॉर्मला तो फॉर्म असतो कोणता? इरेग्युलर वर्ब फॉर्म. कोणता असतो? इरेग्युलर वर्ब फॉर्म. आणि ज्या फॉर्मला ईडी लागलेला असतो तो फॉर्म कोणता असतो? रेग्युलर वर्ब. म्हणून आता अंडरस्टँडिंग करून घ्या की आपण वर्ब वाचत असताना तुम्हाला असं आढळलं की सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी लागला तो फॉर्म असतो रेग्युलर फॉर्म आणि ज्या फॉर्मला ईडी लागला नसतो तो फॉर्म इरेग्युलर वर्ब. आता वर्ब मीन्स काय तुम्हाला कळलं असेल. वर्ब मीन्स ऍक्शन मीन्स क्रियापद बरोबर नाही? जेवढे आपण ऍक्शन करतो म्हणजे आपण काय यूज करतो? वर्ब यूज करतो बरोबर नाही? तर वर्ब हा चॅप्टर टू स्पीक इंग्लिश इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इज वर्ब. विदाउट वर्ब डू नॉट मेक द सेंटेन्स. म्हणजे वर्ब शिवाय तुम्ही सेंटेन्सच बनवू शकत नाही. एकही वर्ब असेल तरी सेंटेन्स कम्प्लीट होतो. आता मी एक सेंटेन्स लिहितो बरोबर नाही? आता गो
बरोबर, हा एक पूर्ण एक सेंटेन्स आहे. जरी तुम्हाला एक वर्ड दिसत असेल पण पूर्ण सेंटेन्स आहे. गो मीन्स जा, हा पूर्ण कम्प्लीट सेंटेन्स झाला, बरोबर आहे. पण विदाउट वर्बशाही आपण सेंटेन्स बनवू शकत नाही, बरोबर आहे. पण सेंटेन्स बनवू शकतो ते एक इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो, जसं आय एम अ बॉय, आय एम अ स्टुडंट, आय एम अ टीचर, बरोबर. हे आपण एक सिम्पल इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बनवू शकतो, पण आपण विदाउट वर्बशाही आपण सेंटेन्स कम्प्लिटली बनवू शकत नाही. म्हणून खूप इम्पॉर्टंट आहे. एकदा हे रिव्हिजन करा, टेक अ स्क्रीनशॉट आणि आपण काही वर बघूया. आता इकडे मी फर्स्ट फॉर्म लिहिलेला आहे, आपल्याला सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आणि फोर्थ फॉर्म लिहायचे, बरोबर आहे. आता आपण लिहिणार आहोत रेग्युलर, बरोबर आहे. आता फर्स्ट वर्ड काय आपला वर्ब वॉन्ट, तर याचा सेकंड फॉर्म काय होईल वॉन्टेड, बरोबर आहे. सेकंड काय होईल वॉन्टेड, थर्ड वर्ब काय होईल वॉन्टेड, बरोबर आहे. आणि फोर्थ वॉन्टिंग. आता वॉन्ट मीन्स काय पाहिजे, मला पैसे पाहिजे, आय वॉन्ट मनी, बरोबर आहे. त्याच्यानंतर मला गाडी पाहिजे, आय वॉन्ट अ बाईक, तर वॉन्ट मीन्स पाहिजे, बरोबर आहे. वॉन्ट मीन्स पाहिजे. आणि सेकंड लाफ, लाफ मीन्स हसणे, बरोबर आहे. आता याचा सेकंड फॉर्म काय होईल लाफ, इडे फॉर्म लागेल, इकडे पण थर्ड फॉर्मला लाफ, कारण आपण रेग्युलर वर्ब बघतो ना, रेग्युलर वर्ब. तर फोर्थ काय लाफिंग, आय एम लाफिंग टू यू, मी तुमच्यावर हसत आहे, आय एम लाफिंग टू यू, बरोबर. लाफ मीन्स हसणे, सेकंड फॉर्म ईडी फॉर्म लागलेले, थर्डला पण आणि फोर्थला आयएनजी फॉर्म लागलेले. आता थर्ड क्वेश्चन आहे क्राय, बरोबर आहे. क्रायचं सेकंड फॉर्म काय होईल क्राईड, बरोबर. इथं आर, इथं वाय, इकडे लक्ष द्या, इकडे अटेन्शन हिअर. आता इकडे वाय, इकडे वाय रिमूव्ह करून मी काय लिहिलेले आय ईडी. ज्यावेळेस सिंग्युलरचं प्लुरल करत असताना किंवा वर्बचं सेकंड फॉर्म किंवा थर्ड फॉर्म लिहित असताना जिथे तुम्हाला लास्टला वाय दिसलं त्याच्या बिफोर वॉयस आहे का, म्हणजे स्वर आहे का बघायचं. इंग्लिशमध्ये वॉयस AEIOU असेल तर वाय रिमूव्ह होत नाही, आणि वॉयस नसेल तर वाय रिमूव्ह होतो आणि त्या जागी IED यूज होतो. सिंग्युलरचं प्लुरल करत असताना किंवा वर्बचा फर्स्ट फॉर्मचं सेकंड फॉर्म लिहित असताना, बरोबर. तर इथं वायच्या पूर्वी काय बिफोर आर, आर हे कॉन्स्टंट आहे इंग्लिशमध्ये, बरोबर. तर आपण वाय हा रिमूव्ह केला आणि काय यूज केला IED. तर थर्ड फॉर्म मध्ये काय यूज IED. फोर्थ काय क्राईंग, बरोबर. क्राईंग मीन्स रडणे. फोर्थ क्वेश्चन नंबर जम्प, थर्ड काय होईल जम्प, जम्प मीन्स उडी मारणे, आणि फोर्थ काय होईल जम्पिंग, बरोबर. म्हणजे सेकंड आणि थर्ड फॉर्मला सगळ्यांनी ईडी लागलेली, म्हणजे आपण रेग्युलर बघतो, बरोबर. त्याच्यानं वॉक, वॉक मीन्स चालणे, बरोबर. याचा सेकंड फॉर्म काय होईल वॉक, थर्ड वॉक, फोर्थ वॉकिंग, फोर्थ काय होईल वॉकिंग, बरोबर. 6 नंबरचा वर्ब आहे प्ले, प्ले मीन्स खेळणे. आता तुम्ही डेली यूज करत असाल प्लेचं प्लेड, बरोबर. थर्ड प्लेड, फोर्थ प्लेइंग, प्लेइंग मीन्स खेळत आहे, बरोबर. प्ले मीन्स खेळणे. आता लाईकचं सेकंड फॉर्म काय होईल लाईक, बरोबर. थर्ड लाईक, आणि फोर्थ फॉर्म होत नाही लाईकचं, कधी लाईकिंग होत नाही, बरोबर. आपल्याला एखादं गोष्ट आवडत असेल, बरोबर, तर आपण म्हणतो आय लाईक, बरोबर. मला पिझ्झा आवडत असेल तर आय लाईक पिझ्झा, बरोबर. मला लॅपटॉप आवडत असेल आय लाईक धिस लॅपटॉप, मला हा लॅपटॉप आवडतो, तर आपण लाईकिंग म्हणत नाही. म्हणून लाईकचं वर्बचा फोर्थ फॉर्म होत नाही, लक्षात असू द्या, बरोबर. आपण जेवढे 7 वर्ब बघितले ते सगळ्यांना काय लागलेले ईडी फॉर्म. तर इथून पुढे कोणी विचारलं तुम्हाला म्हणजे हा कोणता फॉर्म आहे तर लगेच सांगायचं की कोणता फॉर्म आहे रेग्युलर वर्ब, कोणता फॉर्म आहे रेग्युलर वर्ब. तर सगळ्यांना काय लागलेले ईडी फॉर्म, ईडी आणि फोर्थ फॉर्म. आता फोर्थ फॉर्म कसं आयडेंटिफाय करायचं मी तुम्हाला सांगितले, बरोबर नाही. वर्बच्या फर्स्ट फॉर्मला ING फॉर्म लावणे. आता WNT वॉन्ट इकडे फर्स्ट फॉर्म आहे, बरोबर. याला मी ING फॉर्म लावला म्हणजे कोणता फॉर्म झाला तो फोर्थ फॉर्म, बरोबर आहे. आय थिंक सो यू गॉट इट माय पॉइंट. नेक्स्ट इरेग्युलर वर्ब. आता इरेग्युलर वर्ब आपण बघितलं मागं, बरोबर. काय सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्मला ईडी लागणार नाही, तर सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म सेम असू शकतात किंवा डिफरंट येऊ शकतात, बरोबर. आय सीट, सीटचं सेकंड फॉर्म काय होईल सॅट, बरोबर. सीटचं सॅट, थर्ड फॉर्म काय होईल सॅट, आणि फोर्थ फॉर्म काय होईल सिटी,
बरोबर. सिट, सॅट, सॅट, सिटिंग. सिट मीन्स बसणे, बरोबर. आय सिट ऑन द चेअर, बरोबर. आय सिट ऑन द टेबल, बरोबर. त्याच्यानंतर स्टँड, स्टँड मीन्स उभे राहणे, बरोबर. आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ कॅमेरा, मी कॅमेराच्या समोर उभा आहे, बरोबर. आता स्टँड मीन्स उभे राहणे, तर याचा सेकंड फॉर्म काय होईल? स्टँडचं स्टूड, बरोबर. सेकंड फॉर्म स्टूड, थर्ड स्टूड आणि फोर्थ स्टँडिंग. फोर्थ काय होईल? स्टँडिंग. त्याच्यानंतर फाइंड, फाइंड मीन्स शोधणे. फाइंडचं सेकंड फॉर्म फाउंड, फाउंड, थर्ड फाउंड, फोर्थ फाइंडिंग, फाइंडिंग. फिफ्थ सी, सी मीन्स बघणे, बरोबर. सीचं सेकंड फॉर्म सॉ, सी सॉ, सीन आणि सी, बरोबर. सी सॉ, सीन आणि सीन. त्याच्यानंतर फिफ्थ नंबर लर्न, लर्न मीन्स शिकणे. त्याचं सेकंड फॉर्म काय होईल? लर्न, थर्ड लर्न आणि फोर्थ लर्निंग. वी आर लर्निंग. बरं, आपण वर शिकत आहोत, मीन्स लर्निंग सध्या कंटिन्युअस चालू आहे आपलं, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युएशन. टेल्स आपण बघणार आहोत नेक्स्ट मध्ये. टेल, टेलचं सेकंड फॉर्म काय येईल? टेलचं टोल्ड, थर्ड, थर्ड काय होईल? टोल्ड आणि फोर्थ टेलिंग, बरोबर. टेलिंग मीन्स सांगणे, बरोबर. आय एम टेलिंग अबाउट माय इंट्रोडक्शन, मी माझं इंट्रोडक्शन सांगत आहे. तर याच्यामध्ये आता इरेग्युलर वर्ब मध्ये सेकंड फॉर्म थर्ड फॉर्मला पुढे ईडी लागले दिसतं का तुम्हाला? बरोबर. कोणी विचारलं तुम्हाला तर काय सांगतात की हा फॉर्म कोणता आहे? इरेग्युलर वर्बचे दोन टाइप्स, रेग्युलर वर्ब आणि इरेग्युलर वर्ब. रेग्युलर वर्ब सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्मला ईडी लागतो आणि इरेग्युलर वर्ब सेकंड आणि थर्ड फॉर्मला ईडी लागत नाही. तर असं तुम्ही वाचत असताना तुम्हाला असं आढळलं, लगेच फॉर्म तुम्हाला आयडेंटिफाय करता येईल पाहिजे. त्याच्यानंतर वर्ब्स काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला सांगितलं. विदाउट वर्ब डू नॉट मेक द सेंटेन्स. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट दिस टॉपिक्स, बरोबर. वर्ब हा खूप इम्पॉर्टंट आहे. 100-200 वर्ब लर्न करा, पाठांतर करा आणि दररोज ते वर्ब्स रिवाइज करा, बरोबर आहे. त्याच्यानंतर फर्स्ट मीन्स काय आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. थांबूया, शाला स्टॉप नाव आणि सी ऑन नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू व्हेरी मच.